आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा निर्धार। वेळेत आरक्षण दिलं तर मुंबईला जाण्याची वेळच येणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक। आरक्षण सर्वेक्षणाच्या कामकाजाचा घेणार आढावा, तर आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप होत असल्यामुळे सदस्य चंद्रलाल मेश्राम नाराज। अजितदादांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अजितदादा अपयशी, अमोल कोल्हेंचं टीकास्त्र। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चाला सुरुवात। 30 डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 14 जानेवारीपासून सुरू। मणिपूर ते मुंबई काँग्रेसची भारत न्याय यात्रा, 14 राज्यांमधल्या 85 जिल्ह्यांमधून यात्रा जाणार। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये उद्या महारॅली, 600 आसन व्यवस्थेचं भव्य व्यासपीठ। महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यात। राजन साळवींपाठोपाठ त्यांचं कुटुंब एसीबीच्या रडारवर। आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश, पण कुटुंबियांनी 10 जानेवारीपर्यंत वाढवून मागितला वेळ। अयोध्येच्या राम मंदिरातील आतली दृश्य समोर, अत्यंत कोरीव नक्षीकाम आणि मूर्ती पाहून राम भक्त भाऊक। राम मंदिरासाठी सुरुवातीपासूनच सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज एका पक्षाला फायदा झाला नसता। विहिपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडेंचं वक्तव्य, मंदिरासाठी 500 वर्षांचा वेळ लागणं ही शर्मेची बाब असल्याचं परखड मत। गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढा आणि तो महाराष्ट्र पुरातन विभागाच्या ताब्यात द्या अशी मागणी। लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीनं 12 जागा द्याव्यात। कार्यकारिणीच्या बैठकीनंतर रेखा ठाकूर यांची मागणी, युतीबाबत 2 आठवड्यात निर्णय घेण्याची मागणी। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला मुंबईमध्ये दुबईत नजरकैदेत ठेवल्याची माहिती। आरोपी चंद्राकरला लवकरच भारतात आणण्याची शक्यता। राहुल गांधींनी घेतली कुस्तीपटूंची भेट, हरियाणातल्या छारामध्ये जाट पैलवानांशी साधला संवाद, तर राहुल गांधींची बजरंग पुनियासोबत कुस्ती। ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटू आक्रमक, विनेश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन अवॉर्ड परत करणार। काश्मीरची अवस्था गाझासारखी होईल, फारुख अब्दुल्ला यांचं विधान, तर काश्मीर संदर्भात पाकिस्तानशी तुम्ही चर्चा का करत नाही, अब्दुल्ला यांचा मोदींना सवाल। भारतामध्ये प्रवास करणाऱ्या इस्रायली नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासासमोर झालेला स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचा इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला संशय। IIT मुंबईच्या टेक फेस्टला आजपासून सुरुवात, 27, 28 आणि 29 डिसेंबर पर्यंत महोत्सव। संध्याकाळी 6 नंतर ड्रोन रेसिंग लीगचं आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।